बोकडविरा येथे कबड्डीच्या सामन्यांचा थरार, प्रत्येकाला गाववाल्यांच्या खांद्याची जाणीव हवी. महेंद्र शेठ घरत. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. कबड्डी हा मातीशी निगडीत मर्दानी खेळ आहे. अशा या कबड्डीची परंपरा आजही बोकडविरा येथे जपली जाते. येथील सर्व ग्रामस्थ कबड्डीसाठी एकत्र येतात. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. गावाशी प्रत्येकाचे अतूट नाते हवे, कारण शेवटी गाववाल्यांच्या खांद्यावरूनच आपल्याला शेवटचा प्रवास करावा लागायचा असतो, याची जाणीव हवी. त्यामुळे गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे हे आपले कर्तव्यच असते. तेथे कधीही राजकारण आडवे येता कामा नये. गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय उराशी बाळगणारी मंडळी हवीत, तर गावाचा विकास होतो. माझ्याकडे जे जे आहे ते देण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळे ग्रामस्थांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी बोकडविरा येथे मत मांडलं. सरपंच कबड्डी चषकाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, बोकडविरा सरपंच अर्पणा पाटील, उपसरपंच ध्रुव पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आस्वाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. श्री गणेश मित्र मंडळ, बोकडविरा, गणेश पुराणी ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सरपंच कबड्डी चषक आयोजित करण्यात आलाय. त्याचे उद्घाटन रविवारी दिनांक 15 रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर म्हणाले, जर आपला समाज एकत्र असला तर आपण कितीही उंच भरारी घेऊ शकतो. भावना घाणेकर यांना उरणच्या जनतेने बहुमताने निवडून दिले, ही समाजाची ताकद आहे. आमच्याकडे सत्ता नाही, तरीही महेंद्र शेठ, भावना घाणेकर आणि मी पक्षाशी एकनिष्ठ आहोत. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेचा माज नसावा. उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर म्हणाल्या, वास्तविक मी निवडणुकीला उभीच राहणार नव्हती, परंतु महेंद्र शेठ आणि मनोहर भोईर यांच्या हट्टापायी मी निवडणुकीला उभी राहिले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझा पाय मुरगळला, पण तरीही मी पायाला भिंगरी लावल्यागत लोकांपर्यंत गेले, कारण मी आगरी समाजाची वाघीण आहे. माझ्यावर उरणच्या जनतेने विश्वास दाखवला आहे. आता तो सार्थ ठरवायचा आहे. सरपंच कबड्डी चषकात रायगड आणि कोकणातील 32 संघांनी सहभाग घेतलाय. यावेळी जयवंत पाटील, निर्मताई पाटील, मनोज पाटील, गावचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.